आजच्या युगात एकटेपणाचं प्रमाण हे खूप वाढत चाललेलं आहे. एकटेपणा आल्यामुळे उदास, नैराश्य आणि हताश झाल्यासारखं वाटतं. एकटेपणा कसा घालवायचा आणि एकांत आणि एकटेपणा यामध्ये काय फरक आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. आता 5-6 दिवसांपूर्वीच झालेली एक घटना तुम्हाला सांगते की माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला. ती बाहेरगावी असते आणि फोन घेतल्याबरोबर ती अगदी त्यावर ढसाढसा रडायलाच लागली. मग मी तिला विचारलं की काय झालं, तर तिने सांगितलं की अगं तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचा जो तिकडे ग्रुप आहे त्या ग्रुपमधील सर्व मैत्रिणींनी तिला एकटं पाडलं, तिला बाजूला काढलं आणि त्या सर्वजणी मजा करत आहे. त्यामुळे ती अशी म्हणत होती की त्यामुळे माझं BP पण वाढलं, माझं शुगरही वाढली आणि माझ्या प्रकृतीवर सुद्धा परिणाम झाला. कारण माझ्या मैत्रिणी मला अजिबात म्हणजे त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व करत नाही. आणि तिने जेव्हा मला हे सांगितलं तर तिची ही व्यथा ऐकून असं माझ्या मनाला ती स्पर्शून गेली आणि मला वाटलं की एकटेपणा हा किती घातक आहे. तसेच आमच्या बिल्डिंगमधील एक बाई पूर्वीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये भरभरून भाग घ्यायच्या, परंतु 5-6 महिन्यांपूर्वी त्यांच्या यजमानांची डेथ झाली. त्यामुळे त्या अगदी म्हणजे 5-6 महिन्यांपासून खाली येणं त्यांनी बंद केलं. आणि मग जेव्हा त्या आल्या तेव्हा मी त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या की अगं मला ना कुठेही गेलं की एकटं वाटतं. इव्हन आता इथे सर्वजण असताना सर्व मुलं खेळत आहेत, आपण बसलेलो आहो आपल्या बिल्डिंगच्या खाली, तरीही मला एकटं जाणवत आहे. आणि जेव्हा मी लग्नाला जाते किंवा कुठल्या प्रोग्रामला जाते, तिथे माझे नातेवाईक असेल, आजूबाजूला पाहुणे असेल, तरीही मला तिथे अगदी एकटं असल्यासारखं वाटतं. तर त्यांचीसुद्धा म्हणजे त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं तर ही भावना अगदी मला म्हणजे खूप असं जाणवत राहिली. आणि एक आणखी सांगते तुम्हाला उदाहरण की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तर माझी एक विद्यार्थिनी जी चांगली होती, अगदी चुणचुणीत मुलगी आपण म्हणतो, नेहमी अशी सर्वांसोबत बोलणारी वगैरे, तर ती अशी काही दिवसांपूर्वी अशी एकटी बसून असायची. बेंचवरती एकटीच बसायची. तिच्या मैत्रिणींमध्ये ती मिक्स व्हायची नाही. त्यांच्यासोबत डबा खाणं तिने बंद केला. त्या मैत्रिणी खाली जायच्या तर ती जायची नाही, क्लासमध्ये एकटीच बसून असायची. तर असं मी हे नोटीस केलं आणि नोटीस केल्यानंतर मग मला वाटलं की हिला विचारावं. म्हणून मग मी तिला एक दिवस बोलावलं केबिनमध्ये आणि विचारलं की काय झालेलं आहे, तू आजकाल खूप नाराज दिसते आहे. तर तिने मला सांगितलं की मला ना मॅडम खूप असं एकटं एकटं वाटते आहे. म्हटलं कारण तर सांग मला, तुझ्या घरचं कोणतंही वैयक्तिक कारण असेल तरी मला सांग. तर तिने मला सांगितलं की तिच्या आईवडिलांचा डिव्होर्स घटस्फोट होणार आहे आणि त्यामुळे ती अगदी काळजीत पडलेली आहे की माझं कसं होणार, मी एकटी पडणार, म्हणजे मला कुणाकडे जावं लागेल. तर यामुळे तिच्यामध्ये जो एकटेपणा आलेला होता आणि तोही अगदी म्हणजे 18व्या वर्षामध्ये, तर हे सुद्धा ऐकून मला म्हणजे खूप वाईट वाटायला लागलं. आता बघा, एकटेपणा आणि एकांत यामध्ये खूप फरक आहे. एकांत जो आहे तो आपण स्वतःहून ओढवलेला असतो, तो आपण स्वतःहून निवडलेला असतो. कारण बघा की आपण जेव्हा एकांत निवडतो तेव्हा आपल्याला काहीतरी भावना सुचतात, त्या भावना आपल्याला कृतीमध्ये आणायच्या असतात. आणि तुम्ही हे आवर्जून बघितलं असेल की काही लेखक किंवा कवी, त्यांना काही लिहायचं असेल, त्यांना काही त्यांच्या कृतीत उतरवायचं असेल तर ते अशा एकांत ठिकाणी जाऊन बसतात, एखाद्या समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा नदीच्या काठावर किंवा बघा एखाद्या गार्डनमध्ये एकटेच एका बेंचवर बसून काहीतरी लिहित असतात. तर हा जो एकांत असतो हा आपण स्वतःहून आपल्या भावना क्रिएट करण्यासाठी किंवा आपल्याला तिथे काहीतरी नवीन कल्पना सुचण्यासाठी आपण तो घेतलेला असतो. पण एकटेपणा जो असतो तो असा लादलेला असतो आपल्यावर किंवा परिस्थितीने तो आपल्यावर आलेला असतो. आता बघा, ह्या सोशल मीडियामुळे सुद्धा एकटेपणाचं प्रमाण हे खूप वाढत चाललेलं आहे. पूर्वी कसं की एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे एवढा प्रॉब्लेम येत नव्हता.
पण आता कसं की विभक्त आहे, विभक्त असल्यामुळे अगदी पती पत्नी 2 मुलं असंच असतं, किंवा कधी एक मूल, तेही कुठे दूर शिकायला गेलेलं किंवा सर्व्हिसला गेलेलं असतं, सर्व्हिससाठी गेलेलं असेल, तर मग असा हा एकटेपणा जाणवतो. आणि सोशल मीडियावर तुमचे कितीही इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर तुमचे भरपूर फॉलोअर्स असेल, पण तुम्ही घरामध्ये आपले जवळचे लोक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणे हे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर एकटेपणा जो आहे हा व्यसनामुळे सुद्धा येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला काही व्यसन असेल तर त्याला त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी हे त्याला टाळतात, आणि टाळल्यामुळे काय होतं की ती व्यक्ती आणखी व्यसनाधीन होते, आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा एकटेपणा हा वाढत जातो. म्हणून कुटुंबाचा हा रोल अतिशय महत्त्वाचा असतो, की आपल्या घरातील कोणती व्यक्ती जर आपल्याला उदास दिसत असेल, हताश दिसत असेल, तिला नैराश्य वाटत असेल, तर त्या व्यक्तीला आपण त्यामधून बाहेर काढणे हा कुटुंबाचा सर्वात मोठा रोल यामध्ये असतो. तसेच आर्थिक परिस्थितीमुळे सुद्धा एकटेपणा जाणवतो. माझे एक परिचित होते, तर त्यांच्या मुलांनी शॉप टाकलं, त्यांचा व्यवसाय होता, आणि त्याचं शॉप काही दिवस चाललं, पण नंतर चालायला नाही लागलं. मग तो मुलगा असा 25 वर्षाचा, त्याला असं खूप म्हणजे असं वाईट परिणाम वाटायला लागला त्याच्या डोक्यावर झाल्यासारखा, की आपण एवढं भांडवल त्यामध्ये घातलेलं आहे आणि आपलं शॉप चालत नाही. आणि मग त्याला असं एकटेपणा वाटायला लागला, आणि त्यांनी हे ठरवलं की बा म्हणजे माझी आर्थिक स्थिती चांगली नाही आहे, त्याला असं वाटायचं. त्यामुळे माझे नातेवाईक माझ्याजवळ येत नाही, मला टाळत आहे, माझी मित्रमंडळी मला टाळत आहे, कारण तर माझी आर्थिक घडी ही विस्कटलेली आहे. आणि म्हणून, आणि त्या मुलांनी सुद्धा एक डिसिजन घेतलेलं होतं की माझी आर्थिक घडी स्थिर होईपर्यंत मी कोणामध्ये मिसळणार नाही. पण अशाने काय झालं की त्याचा एकटेपणा हा वाढत गेला, आणि मग त्याचा हा एकटेपणा दूर करण्यासाठी त्याच्या कुटुंबाला खूप प्रयत्न करावे लागले. म्हणून वेळीच जर तुम्ही जे तुम्हाला आवडतं, तुमचे जे छंद असतात, किंवा तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करायला पाहिजे. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं हे बरं का, की म्हातारपणी एकटेपणा जास्त जाणवायला लागतो. त्याचं कारण हे असतं की दोघंही सोबत असतात, आणि आता दोघंही समजा 70कडे झुकलेले आहेत. मग असा विचार येतो डोक्यामध्ये की दोघांपैकी कोणी एक आधी गेलं तर, आणि हा विचार जर आला तर आपण म्हणतो ना की संध्या छाया भिवविती हृदया, या वाक्याची आपल्याला तिथे प्रचिती येते, आणि आपण मग क्षणभरासाठी विचार करतो की असं जर झालं तर, कुणी एक मागे राहिलं तर मग किती एकटेपणा जाणवेल. म्हणून तुम्ही आतापासूनच तुमच्या मित्रमंडळींमध्ये तुमच्या जे छंद आहे ते जोपासा. मित्रमंडळींमध्ये तुम्ही त्यांच्या सहवासात राहा, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, कनेक्शनमध्ये राहा. स्वतःहून कधी स्वतःहूनच आपण कुणाला फोन करायचा, कुणाची वाट नाही बघायची. आणि तुमचे जे काही छंद असेल, तुम्हाला घरामधलं काही साफसफाई करायची इच्छा असेल ते करा, वेगवेगळे पदार्थ करा, कुणाला बोलवा, स्वतःही खा. तसंच तुम्हाला भजन, कीर्तन, म्युझिक ऐकणे, लिहून काढणे, पेंटिंग, योगासने, ध्यान, ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल ते तुम्ही करा. त्यामुळे काय होतं की आपल्या याच्यामध्ये ॲक्टिव्हपणा येतो, आणि मग ॲक्टिव्ह आपण झालो की आपल्यामध्ये अशी ऊर्जा निर्माण होते, आणि त्यामुळे मग आपला हा एकटेपणा जो असतो तो दूर होतो. आणि शारीरिक श्रम करा, कारण शारीरिक श्रम जर आपण केले, आता शारीरिक श्रम म्हणजे कोणते करणार तुम्ही, तर चालण्याचा व्यायाम करा. तुम्ही जर यंग असाल तर तुम्ही योगासनं वगैरे करू शकता. म्हणजे थोडंसं तुमच्या शरीराला जर श्रम झाले तर काय होते की तुम्हाला भूकही छान लागते, आणि मग तुमचा एकटेपणासुद्धा हा निघून जातो. तर म्हणून, आणि मग त्यामुळे आपल्याला असा म्हणजे एनर्जी येते, आपल्या अंगामध्ये उत्साह संचारतो, आणि मग आपण आनंदी राहतो. आणि आपला एकटेपणा जर दूर झाला तर आपोआपच आपली जी प्रकृती आहे ती चांगली होते. आपलं BP वाढत नाही, आपण डिप्रेशनमध्ये जात नाही, आणि आपली शुगरही कमी होते, आणि रात्रीची झोप व्यवस्थित होते. आणि मग झोप व्यवस्थित झाली की मग आपल्याला उत्साह आणि आनंद वाटतो. तर असेच आनंदी राहा, उत्साही राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.